हाय फ्रेंड्स, माहीत चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तरी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका. आपण आज बघणार आहोत इन्स्टंट अशी शेपूची भाजी, जी जिभेलाही चव आणते आणि शरीरासाठी पौष्टिक असते. जो शेपूची भाजी खात नाही तो सुद्धा शेपूची भाजी काही अशा प्रकारे आपण बनवणार आहोत. आपण यासाठी घेणार आहोत शेपू. आपण तो शेपू व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि तोडून घेतलेला आहे. आपण त्याला आता व्यवस्थित प्रकारे बारीक कट करूयात. बघा मी कसा तोडून घेतलेला आहे त्याला बारीक बारीक, आणि आता त्याला एकदम बारीक कट करून घेणार आहोत आपण. मी एकदम बारीक कट करून घेत आहे. पूर्ण शेपू कट करून घ्यायचा आहे. मी पूर्ण कट करून घेतला आहे. बघा किती बारीक कट करून घेतलेला आहे मी शेपू. एकदम बारीक कट करून घेतलेला आहे. आणि बघा किती छान कट झाला आहे, एकदम बारीक. आणि आपण आता ह्याला काय करणार आहे, आपल्याला ह्याला आता एक पातेलं घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये आपल्याला पूर्ण शेपू टाकायचा आहे. पूर्ण शेपू टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. पाणी घालून त्याला आपण उकळी आणायची आहेत. आपल्याला 1 2 ते 3 उकळी आणायचे आहेत आपल्याला. म्हणजे थोडासा काहीतरी प्रमाणामध्ये तो शेपू शिजू द्यायचा आहे. कारण कोणी म्हणते आम्हाला डेक्कर येतं आहे शेपूचं, कोणी आपण डाळीमध्ये तर नॉर्मली नेहमीच बनवतो आणि तेच ते रेसिपी खाऊन आपल्याला पण बोर होतं, आपले मुलं पण बोर होतात. त्याच्यामुळे आपण आज नवीन काहीतरी रेसिपी बघणार आहोत. आपण काय करणार आहोत, गॅस ऑन करून त्याच्यावर आपला शेपू ठेवून देणार आहोत उकळी यायला. त्या शेपूला उकळी येते तोपर्यंत आपण तयारी करून घेणार आहोत भाजीसाठी. आपण 1 कांदा लागणार आहे आपल्याला, थोडा कोथिंबीर लागणार आहे आणि लसूण लागणार आहे. लसूण आणि जिरं बारीक करून आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं. त्यासाठी आपल्याला लसूण लागणार आहे. आपला शेपू उकळत आहे बघा. तर शेपू उकळला आहे तरी आपण गॅस बंद करून आपण त्याला थंड होऊ देणार आहे. शेपूला आपण काढून घेणार आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेऊन त्याला आपण थंड होऊ देणार आहे. आता तोपर्यंत आपण इकडं आपलं लसूण जिरं काढून घेऊया. बारीक काढून घ्यायचं आपल्याला लसूण जिरं. बारीक काढणं झाल्यानंतर आपण कांदा आणि कोथिंबीर पण आपण बारीक कट करून घेतलेला आहे. बघा किती छान प्रकारे मी काढून घेते. आणि कांदा आणि बारीक कट करून घेतलेला आहे मी. आणि आता गॅसवरती मी कढई ठेवून त्याला गॅसला ऑन करून त्याच्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालणार आहे. बघा आता कढई गरम झालेली आहे आपली. आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. 2 पळ्या तेल टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. कारण मी एकाच व्यक्तीसाठी शेपूची भाजी बनवली. तुम्हाला जर 2 व्यक्तीसाठी बनवायची असेल तर तुम्ही त्या हिशोबाने शेपू घ्यायचा, कांदा घ्यायचा आणि बनवून बघायची. तुम्ही एक वेळ ट्राय करून बघा आणि मला कमेंट करा कशी झाली आहे. तर आता गरम झाल्यानंतर लसूण जिरं टाकून घेणार आहोत. लसूण जिरं टाकल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आणि कांदा आपल्याला छान लाल ब्राऊन होस तर परतून घ्यायचा आहे. आपण छान कांदा परतून घेतो लाल ब्राऊन होस तर त्याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघा आपला कांदा होत आहे छान. त्याने तेल सुटायला लागलं तर आपण बाकीचं पण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. बघा आपला कांदा किती छान झाला आहे. कांदा छान होऊ द्यायचा, म्हणजे मग शेपूच्या भाजीला वाटणार नाही आपण की त्यामध्ये कांदा घातला म्हणून. तेलामध्ये छान कांदा होऊ द्यायचा. बघा आपला कांदा छान झाला आहे. आणखी थोडा परतून जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण इथं व्यवस्थित प्रकारे कांदा झालेला आहे. छान तेल वगैरे आपण त्याला फक्त परतत राहायचं. आपल्याला तिखट घालायचे, लाल तिखट, हळद घालायची, थोडासा मसाला घालायचा आहे, सब्जी मसाला वगैरे गरम कोणता पण तुम्हाला जो आवडत असेल तो घालू शकता. थोडं धनिया पावडर घालणार आहे आपण इथं आणि मीठ पण इथंच घालून घेणार आहे आपण. आणि त्याला व्यवस्थित छान प्रकारे मिक्स करून घेणार आहे आपण. आणि त्याला मिक्स झाल्यानंतर आपण जी शेपूची भाजी उकळून साईडला काढून ठेवली होती, थंड झाली असेल ती आपण आता इथं टाकणार आहे. आपण आपलं व्यवस्थित प्रकारे झालं आहे बघा. छान झालं आहे, छान दिसतंय, तेल वगैरे सुटते. आता आपण इथं टाकून घेणार आहे. या स्टेजला आपल्याला इथं टाकून घ्यायची भाजी. बघा पूर्ण भाजी टाकून घ्यायची, मोकळी करून थोडी मोकळी करायची, नंतर टाकून घ्यायची. ती पूर्ण भाजी टाकून घ्यायची, जेवढी आपण शिजवली तेवढी. पूर्ण टाकून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित प्रकारे मिक्स करायचे आपल्याला. आपल्या जो कांदा आणि मसाले आहेत त्याच्यामध्ये आपण त्याला छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. छान मिक्स करून घ्यायची, आपल्याला एकजीव करून घ्यायची सर्व. बघा माझी होत आहे, थोडी करते मी. बघा किती छान झाली आपली भाजी. आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि कोथिंबीरला आपण थोडं मिक्स करून घेणार आहोत. आणि आपली भाजी तयार आहे. तुम्ही टिफिनला पण इन्स्टंट भाजी देऊ शकता. ज्याला डाळीमध्ये शेपू नाही आवडत किंवा मुलं पण शेपू खायला टाळाटाळ करतात, तर तुम्ही हा शेपू त्यांना देऊ शकता. मुलं पण तुमचं आवडीनं खातील आणि टिफिन पण पूर्ण फिनिश करतील. कारण माझी मुलगी छोटी माही 3 वर्षाची आहे, मी तिला पण शेपूची भाजी देते, तर ती छान खाते. बघा किती छान झाला आहे आपला शेपू आणि टेस्टला पण एकदम भारी लागतो. तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा
कसा झाला आहे तर, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स.